नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। चालू घडामोडी 2025 या सिरीजमध्ये तुमचं स्वागत। या सिरीजमध्ये आपण महत्त्वाचा घटक आज कव्हर करणार आहोत, तो म्हणजे विधी आयोग किंवा त्याला आपण कायदा आयोग असं म्हणतो। सध्या हा कायदा आयोग का चर्चेत आहे? दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या 13वा विधी आयोग किंवा कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली, कोणत्या सदस्यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाली, आणि हा सर्व घटक डिटेलमध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर हे लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे, तुम्ही जर आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा, आणि आपल्या अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लिंक मिळेल। त्या ॲपवर आपण वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला कव्हर केलेले आहेत, खूप कमी किमतीमध्ये आहेत। नक्की जॉईन करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। तर आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। प्रश्न आहे तो म्हणजे, 23व्या भारतीय कायदा आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। कायदा आयोग किंवा त्याला आपण दुसरं नाव म्हणतो विधी आयोग, 23वा भारतीय विधी आयोग। ठीक आहे, दोन विधानं दिलीत आणि तुम्हाला काय म्हटलंय, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे। पहिलं विधान आहे, 15 एप्रिल 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राजीव अग्रवाल यांचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली। म्हणजे 23वा भारतीय कायदा आयोग किंवा विधी आयोग राजीव अग्रवाल यांची नियुक्ती झाली, तर ते बरोबर आहे का पहिलं विधान? तर हे पहिलं विधान ना या ठिकाणी चुकीचं आहे। ओके, इथं लक्षात घ्या, कारण तुम्हाला राजीव अग्रवाल दिल्यामुळे हे चुकीचं आहे। कारण इथं उत्तर काय पाहिजे, दिनेश माहेश्वरी यांची सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत दिनेश माहेश्वरी, हे 23व्या भारतीय कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे राजीव अग्रवाल दिल्यामुळं। दुसऱ्या विधानामध्ये काय म्हटलंय, MC सेटलवाड हे पहिल्या भारतीय आयोगाचे अध्यक्ष होते, तर हे तुमचं विधान बरोबर आहे, त्यामुळं फक्त एक हे तुमचं विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे। आता आपण डिटेलमध्ये हे पाहूया। सध्या चर्चेत आलेला घटक हा विधी आयोग का आहे, तर त्याचं रिझन आहे दिनेश माहेश्वरी। दिनेश माहेश्वरी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत, हे लक्षात ठेवा। 15 एप्रिल 2025 रोजी त्यांचे नवीन अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली। भारतीय कायदा आयोग किंवा त्याला आपण विधी आयोग म्हणतो ना, त्याच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली, त्याच्यामुळे ते खूप चर्चेमध्ये आलेले होते। पहिला मुद्दा लक्षात आला, नाव लक्षात ठेवा। 23व्या कायदा आयोगाचं किंवा विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली, तर दिनेश माहेश्वरी यांची नेमणूक झालेली आहे। दिनेश माहेश्वरी यांच्यासोबत आणखी दोन व्यक्ती आहेत की ज्यांची पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली। त्या दोन व्यक्तीमध्ये पहिली व्यक्ती येते ते म्हणजे हितेश जैन, नाव लक्षात ठेवा, आणि दुसरे आहेत प्राध्यापक DP वर्मा, हे पूर्ण वेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली। हा दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। ओके, 23व्या विधी आयोगाच्या स्थापनेला मान्यता केव्हा देण्यात आली, असा जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुमचं उत्तर असणार आहे सप्टेंबर 2024 मध्ये। सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारनं 23व्या भारतीय कायदा आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आलेली होती, त्यामुळे तो मुद्दा महत्त्वाचा। विधी आयोग व कायदा आयोग हे लक्षात ठेवणं गरजेचं। म्हणजे तीन मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजेत। पहिला मुद्दा, दिनेश माहेश्वरी नवीन अध्यक्ष झालेले आहेत विधी आयोगाचे किंवा कायदा आयोगाचे, दोन पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक झाली DP वर्मा आणि हितेश जैन। ह्याच्या स्थापनेला 23व्या कायदा आयोगाच्या स्थापनेला मान्यता कधी दिली, सप्टेंबर 2024 मध्ये। आता यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर विधी आयोग किंवा कायदा आयोग जो म्हणतो आपण, यांचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो। म्हणजे आता यांना 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचा कार्यकाळ मिळणार आहे, 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचा कार्यकाळ। मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला आता लक्षात आलं की 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण झाले, दिनेश माहेश्वरी। मग 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते असं विचारल्यावर काय उत्तर असणार आहे, त्याचं उत्तर असणार आहे ऋतुराज अवस्थी, जे कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश म्हणून होते, त्यांची नेमणूक झाली होती। म्हणजे तुम्हाला घटक लक्षात आला का, ऋतुराज अवस्थी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती नव्हते, कर्नाटक न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते। तर तो घटक आपण रचनेमध्ये बघणार आहोत की त्याच्या रचनेमध्ये कसं रचना केली जाते विधी आयोगाची व कायदा आयोगाची, तो घटक आहे। आता पहिला महत्त्वाचा मुद्दा, हा भारतीय कायदा आयोग हा संवैधानिक आहे का, वैधानिक आहे का, का गैरवैधानिक आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। भारतीय कायदा आयोग हा काय संविधानिक नाही, पहिला मुद्दा लक्षात घ्या।
केंद्र सरकारने वेळोवेळी स्थापन केलेली ही एक गैरवैधानिक संस्था आहे, हे लक्षात ठेवा. वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी. केंद्र सरकारनं कायद्याद्वारे स्थापन केलेली एखादी बॉडी असेल तर त्याला आपण स्टॅच्युटरी बॉडी म्हणतो किंवा वैधानिक संस्था म्हणतो. तर केंद्र सरकारने वेळोवेळी स्थापन केलेली आहे, ओके, कायद्याद्वारे पण नाही आहे, गैरवैधानिक संस्था आहे. म्हणजे भारतीय कायदा आयोग ही गैरवैधानिक संस्था आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या, कन्फ्यूज व्हायचं नाही. याची मूळ स्थापना जर बघितली तुम्ही तर 1955 सुरुवातीला पहिला कायदा आयोग, आणि 3 वर्षांनी याची पुनर्रचना केली जाते. आणि पहिला जेव्हा वैधानिक आयोग किंवा कायदा आयोग स्थापन करण्यात आला होता तेव्हा त्याचे MC सेटेलवाड हे काय होते, अध्यक्ष होते. कार्यकाळ होता 1955 ते 58. कारण स्थापना कधीची आहे, 55ची. म्हणजे भारतीय कायदा आयोगाची स्थापना कधी, 1955. कार्यकाळ किती असतो, 3 वर्षाचा असतो. ही वैधानिक संस्था नाही आहे, संविधानिक संस्था नाही आहे, तर ही एक गैरवैधानिक संस्था आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा काय आपण या स्लाइडमधून लक्षात घ्यायचा आहे की 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर ते ऋतुराज अवस्थी होते. हा मुद्दा लक्षात घ्या. 3 वर्षाचा कार्यकाळ असतो, हाही घटक महत्त्वाचा. मग आता प्रश्न राहतो, या कायदा आयोगाच्या किंवा विधी आयोगाची रचना कशी होते, रचनामध्ये कोण कोण व्यक्ती असतात ते आपण आता पाहूया. आता जेव्हा कायदा आयोगाची स्थापना करण्यात येते तेव्हा त्याच्यामध्ये ना वेगवेगळे घटक आहेत रचनेमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे एक पूर्णवेळ अध्यक्ष. सध्या दिनेश माहेश्वरी यांची नेमणूक झाल्यामुळं तो चर्चेत आहे. पण पूर्णवेळ अध्यक्ष हा कसा असावा याबद्दल क्रायटेरिया सांगितलं आहे. पहिला क्रायटेरिया आहे की तो सर्वोच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त न्यायाधीश असावा किंवा उच्च न्यायालयाचा निवृत्त मुख्य न्यायाधीश असावा. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर हा पहिला पूर्णवेळ अध्यक्ष. त्याच्यानंतर सचिवासह 4 पूर्णवेळ सदस्य असतात. पूर्णवेळ सदस्य, अर्धवेळ सदस्य 5 पेक्षा जास्त नसावे अशी एक अट आहे त्याच्यामध्ये. आणि जे पदसिद्ध सदस्य असतात त्याच्यामध्ये 2 विभागाचे सचिव असतात. एक न्यायिक व्यवहार विभागाचे जे सचिव आहेत ना ते पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतात. वैधानिक विभागाचे सचिव सुद्धा त्या ठिकाणी पदसिद्ध सदस्य म्हणून काम करतात. हा एक मुद्दा इथं महत्त्वाचा. मग आता हा जो कायदा आयोग आहे हा काम करणार म्हटल्यानंतर याला मुख्यालय पाहिजे. याचं मुख्यालय कुठं असतं, तर याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली. हे लक्षात ठेवा. कायदा आयोग किंवा विधी आयोगाचं मुख्यालय कुठं असतं, नवी दिल्लीला असतं. मग या कायदा आयोगाचं किंवा विधी आयोगाचं काम काय काम करणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं सरकारला गुंतागुंतीचे जे कायदेशीर मुद्दे आहेत ना याच्या बाबतीमध्ये सल्ला देण्याचं काम हा कायदा आयोग करत असतो. यांच्या शिफारशी सरकारनं स्वीकाराव्या का न स्वीकाराव्या, तर सरकार स्वीकारू शकतो किंवा नाही स्वीकारू शकतं, पण सरकारला मदत करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा इथं तुम्हाला लक्षात आला असेल. म्हणजे सध्या चर्चेत आलेला घटक काय आहे, तर 2 न्यूजमुळे चर्चेत आलेला आहे. एक तर मुख्य विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून दिनेश माहेश्वरी यांची नेमणूक झाली. 2 सदस्यांची त्याच्यामध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. चर्चेतला घटक आहे. या घटकावर तुम्ही थोडंसं फोकस करा. ठीक आहे. आता याच्याशिवाय दुसरी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं आपलं ॲप्लिकेशन दिसेल. या ठिकाणी जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं, 5000 पेक्षा जास्त लोकांनी ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि इतर घटक आहेत, त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्यातूनही तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता. ओके.